नागपूर शहरातील काही भागांमध्ये रिमझिम पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। भंडाऱ्यामध्येही पावसाची रिपरिप, तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। शिवाय कापणी केलेल्या धान पिकाचंही नुकसान होण्याची भीती। बीडमध्ये काही भागात वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। वातावरणात गारवाही निर्माण। धाराशिव जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाची जोरदार एंट्री। पहिल्याच पावसामध्ये नदी नाले प्रवाहित, तर पावसामुळे तेरणा नदी वाहू लागली आहे। धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस। कळंब, तुळजापूर, उमरगा, वाशी आणि भूम तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। लातूर रोडवरील खडकी इथल्या पर्यायी रस्ता यामुळे वाहून गेलाय, तर उमरग्यामध्ये देखील दमदार पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद। आंबोली, चौकुळ या परिसरात काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय। दरम्यान काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। सांगलीमध्ये रात्रभर झालेल्या पावसानं कोरड्या पडलेल्या अग्रणी नदीला पाणी, तर सावळज या ठिकाणी पुन्हा पाण्याचा प्रवाह सुरू। नागरिकांमध्येही समाधानाचं वातावरण। साताऱ्याच्या कोयना बॅकवॉटर परिसरामध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन, तर मुनावळे बोट क्लब परिसरात पर्यटकांची गर्दी। चंद्रपूरच्या सावली शहरातील तलावामध्ये हत्तींचा शिरकाव, तर हत्तींना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील खडाळा या गावाला चक्रीवादळानं झोडपलं। गावातील अनेक घरांवरचे पत्रे उडाले। संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य भिजल्यामुळे संसारही उघड्यावर। बीडच्या वडवणीमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस, तर गटार तुंबल्यामुळे पावसाचं पाणी थेट कृषी केंद्रात घुसलं। कृषी केंद्रात पाणी घुसल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान। परभणीतील खडाळा गावाला चक्रीवादळानं झोडपलं। घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे अनेक संसार उघड्यावर। जळगावच्या यावल तालुक्यामध्येही उद्ध्वस्त केळी बागांमुळे आता प्रचंड नुकसान। वादळी वाऱ्यानं पूर्व पश्चिम भागामध्ये झाडं उन्मळली, तर आमदार अमोल जावळे यांच्याकडून या परिसराची पाहणी करत पंचनाम्याचेही निर्देश। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसानं कांदा चाळ आणि दोडक्याच्या बागेचं मोठं नुकसान। बाळासाहेब शेळके यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडाल्यामुळे साठवलेला कांदाही भिजलाय। जळगावच्या रावेरमध्ये नुकसानग्रस्त भागात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची पाहणी, तर पाहणी दरम्यान केळी पीक विम्याच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलताना खडसे संतापल्या। दरम्यान पंचनामे केले जात नसल्याची रक्षा खडसेंची तक्रार। पंढरपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब आणि इतर बागायती पिकांचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी संकटात। आमदार अभिजित पाटलांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी मशागतीची कामं पूर्ण। शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा। पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांकडून पेरणीआधी तुषार सिंचनाचा वापर। नाशिक जिल्ह्यामध्ये आजपासून बाजार समित्यांमध्ये शासकीय कांदा खरेदीचे निर्देश, तर नाफेड आणि एनसीसीएफ खरेदीदार संस्था बाजार समित्यांमध्ये अनुपस्थित असल्याचा आरोप। कांद्याला किमान 2000 रुपयांचा दर देण्याची मागणी। अहिल्यानगरच्या नेप्ती बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव सुरू, तर चांगल्या दर्जाच्या कांद्याला 1700 रुपयांचा दर। एका लिलावासाठी 70,000 रुपये कांदा गोण्यांची सध्या आवक आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस लागवडीला सुरुवात, तर यंदा कापसाची लागवड क्षेत्र हे 7000 हेक्टरनं घटलंय। सोलापूर एपीएमसीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक लूट, तर कांद्याला केवळ 3 ते 4 रुपये किलोचा भाव दिल्यानं शेतकरी आक्रमक। शेतकऱ्याची कृषी मंत्र्यांकडे तक्रार। पीक कर्जासाठी सिव्हिल स्कोअरची अट रद्द झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार। सिव्हिल स्कोअरमुळे पीक कर्ज नाकारल्यास बँकांवर कारवाई होणार। नंदुरबारच्या खांडबारामध्ये गॅस एजन्सी विरोधात नागरिक आक्रमक। गॅस बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्यानं ग्राहकांचा संताप। गॅस टंचाईमुळे महिलांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ। रायगडच्या माणगावात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त। महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांकडून आंदोलनाचा तीव्र इशारा। नाशिकच्या मालेगावातील कवळाणे परिसरात ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण, तर परिसरात अखंडित वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी। बिबट्याची दहशत पसरल्यामुळे पिंजरा लावण्याची वन विभागाकडे मागणी। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये चास कमान डावा कालवा अस्तरीकरणाविरोधात आता रास्ता रोको आंदोलनाची हाक। अस्तरीकरणामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार नसल्यानं शेतकरी आक्रमक। सोलापूरच्या माड्यामधील काही शेतकऱ्यांचं शक्तीपीठ महामार्गाला समर्थन। शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देण्यास अरण गावातील शेतकऱ्यांची सहमती। बाजारभावाप्रमाणे शासनानं 5पट भाव दिल्यास शेतकरी जमिनी देण्यास तयार। वाशिम शहरामध्ये झाडांवर कटेगा नाही सालाचे पोस्टर झळकले, तर नागरिकांमध्ये वृक्षतोडी संदर्भात जनजागृती करण्यासाठी हे पोस्टर्स लावण्यात आले। जळगावातील मल्हारगडावर चाळीसगावमधील दुर्गप्रेमींकडून प्राचीन पाण्याची या ठिकाणी टाक्यांची स्वच्छता, तर ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मल्हारगडावर
दुर्ग संवर्धन मोहीम. अमरावतीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ तर पीडित महिलेची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे तक्रार. बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून या प्रकरणाची गंभीर दखल. सोलापूरच्या करमाळामध्ये तहसील कार्यालयावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हलगी मोर्चा. शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावरून आमदार नारायण पाटील आक्रमक. मनसेचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ आंदोलन. बडनेरा कारखान्यातील ट्रॅकमनच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण. ट्रॅकमन कामगारांना न्याय द्या, मनसेची मागणी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायतीच्या बिलावरून हाय व्होल्टेज ड्रामा. मुख्याधिकारी न भेटल्यास गाडी फोडणार. सरपंच मंगेश साबळेंचा इशारा. तर भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद. नवी मुंबईतील अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी. प्रशासनाकडून तरुणाचा शोध सुरू. या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण. नागपुरात नातवाकडून आजीच्या दागिन्यांची चोरी. मैत्रिणीवर खर्च करण्यासाठी आणि बुलेट खरेदी करण्यासाठी चोरी केल्याची घटना. पोलिसांकडून चोरीचा उलगडा. तर नातवाकडून 1,93,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त. दापोली तालुक्यातील मुरुड किनाऱ्यावर पर्यटकांची धोकादायक स्टंटबाजी. तर प्रशासनानं तातडीनं कारवाई करण्याची मागणी. किनाऱ्यावर स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 4,000ची घसरण. सोन्याचा दर आता 1,53,985 रुपयांवर तर चांदीचा दर 2,52,350 रुपयांवर. पिंपरी चिंचवडमध्ये रेशन वाटपाचा फज्जा उडालाय. तर रेशन दुकानांमध्ये केवळ एप्रिल महिन्याचेच धान्य मिळाले. कोटा उपलब्ध नसल्यामुळे आता लाखो नागरिक धान्यापासून वंचित. कराडच्या महिलांनी 15 तास लावणी गायली. महिला कराओके मंचाची ऐतिहासिक कामगिरी. तर 15 तास लावणी गायनानंतर नगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादवांकडून त्यांचा सन्मान. जळगाव महापालिकेत जन्म मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी. तर दाखले मिळण्यास विलंब होत असल्यामुळे नागरिकांचा संताप. दाखला देण्यासाठी केवळ एकच काउंटर सुरू असल्यामुळे नागरिक आक्रमक. लातूर महापालिकेमध्ये जन्म मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी. जन्म मृत्यू दाखल्यांची नोंद करणारे पोर्टल बंद पडल्यानं नागरिकांच्या अडचणी. बीडच्या परळीमधील उड्डाणपुलावर वाहतुकीची समस्या. वाहतूक पोलिसांचा उड्डाणपुलावरील वाहतूक कोंडीकडे या ठिकाणी दुर्लक्ष. 5 मिनिटांच्या अंतरासाठी 1 तासाचा वेळ लागत असल्याचंही समोर.